शरद पवार गटाला आपलं नाव आणि चिन्ह कोणतं यासाठी आज 4 वाजेपर्यंतची वेळ दिलेली आहे आणि 4 वाजेपर्यंत नाव आणि चिन्ह द्यावं लागणार आहे। त्यामध्ये ही नावं समोर येत आहे। शरद पवार स्वाभिमानी पक्ष, शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी ही नावं शरद पवार गटाकडून दिली जाऊ शकतात। त्याचबरोबर शरद पवार गटाकडून या नावांचा विचार सुरू आहे आणि उगवता सूर्य, कब्बशी, सूर्यफूल, चष्मा हे पक्ष चिन्ह असण्याची ही शक्यता वर्तवली जाते। तर शरद पवार गटाकडून या चिन्हांचा विचार सुरू असल्याची माहिती लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? कालच निवडणूक आयोगाचा निकाल आलेला आहे आणि त्यानंतर आता शरद पवार गटाचं नाव नेमकं काय असेल, चिन्ह काय असेल असा प्रश्न उपस्थित होत असतानाच 3 नावं समोर येत आहेत। त्याचबरोबर जी चिन्ह आहेत त्यांची ही नावं आपल्याकडे येत आहेत। नेमकी ही कोणकोणते चिन्ह असू शकतात, कोणतं नाव असू शकतं? निश्चितच परा, कालपासून या प्रकरणाची चर्चा एकंदरीत सुरू झालेली होती की नेमका आता शरद पवार गट आहे ते राष्ट्रवादीचं नेमकं नवीन नाव काय ठेवणार आणि कुठलं चिन्ह ते घेणार। कारण निवडणूक आयोगाने त्यांना तसे आदेश दिलेले आहेत। बुधवारी म्हणजेच आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत शरद पवार गटाला आपलं नवीन नाव आणि नवीन चिन्ह त्याचे 3 प्रेफरन्सेस द्यायचे आहेत, 3 पर्याय सुचवायचे आहेत। आणि यापासूनच जी खलबतं सुरू झाली त्यानुसार जी माहिती समोर येते की एक म्हणजे राष्ट्रवादी आणि दुसरा शब्द काँग्रेस, या 2 शब्दांचा उल्लेख त्यांच्या नव्या पक्षाच्या नावात असेल असा कयास आता चालू आहे। त्या प्रकारे चर्चाही चालू आहे। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उगवता सूर्य असेल किंवा चक्र असेल किंवा ट्रॅक्टर असेल, या 3 चिन्हांवरती सुरुवातीला चर्चा होती आणि त्यामध्ये आता कब्बशी, सूर्यफूल, चष्मा या 3 आणखी चिन्हांचा समावेश झालेला आहे। त्यामुळे या 6 पैकी आता कुठल्या एका चिन्हावरती शरद पवार गट आहे ती मोहर उमटवतोय ते पाहावं लागेल। कारण निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे 27 फेब्रुवारीला राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होत आहे। त्यापूर्वी एकंदरीत शरद पवार गटाला नवीन नाव आणि नवीन चिन्ह दिलं जाईल। त्यामुळे एकूणच आता नेमकं कुठलं नाव आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा उल्लेख राहतोय की काँग्रेसचा उल्लेख राहतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 27 फेब्रुवारीच्या निवडणुकीमध्ये आता शरद पवार गट आहे तो आपला उमेदवार देणार का नवीन चिन्ह नवीन नावासहित, याकडे सर्वांचं लक्ष असेल। फरा, निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आज 4 वाजेपर्यंत नवीन चिन्ह आणि नवीन नावाचा फैसला होणार का तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।